नमस्कार मित्रांनो, पिठोरी अमावस्येबद्दल मला थोडी तुम्हाला माहिती सांगायची आहे. आपण ती का साजरी करतो आणि कशासाठी. भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या खूप विशेष मानली जाते. याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात, जी यावर्षी 22 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. तर ही पिठोरी अमावस्या का साजरी केली जाते? सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या 2 दिवसांना भरपूर महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचे स्वतःचे महत्त्व असते, परंतु भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जातात. तिला पिठोरी अमावस्या, भादो अमावस्या किंवा कुशग्रहणी अमावस्या असेही म्हटले जाते. यावर्षी म्हणजेच 2025मध्ये भाद्रपद अमावस्या 2 दिवसावर येत आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि 64 योगिनींची पूजा करतात. पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे, दान करणे आणि दान करणे खूप शुभ मानले जाते. तर आता ही पिठोरी अमावस्या कोणत्या दिवशी येते हे आपण जाणून घेऊ. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 सुरू होईल आणि 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 संपेल. अशा परिस्थितीत 22 ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्येचे व्रत ठेवणे शुभ राहील आणि या अमावस्येचे स्नान आणि दान करणे हे 23 ऑगस्टला शुभ राहील. आता ही पिठोरी अमावस्या काय आहे, हिला पिठोरी अमावस्याच का म्हणतात हे थोडक्यात आपण जाणून घेऊ. धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात, कारण या दिवशी 64 योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने 64 योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली होती, म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. आता पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्तीचा आहे, म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून 64 योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात. आणि आता असेही मानले जातात की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्याची पूजा केल्याने देवी पार्वती माता प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देते. याशिवाय या दिवशी पूर्वजांसाठी सुद्धा तर्पण आणि श्राद्ध करण्याची प्रथा आहे असेही सांगितले जाते, म्हणूनच याला कुशग्रहण अमावस्या असेही म्हणतात. आता याला कुशग्रहण हे काय आहे? पिठोरी अमावस्येला कुशग्रहणी अमावस्या असेही म्हणतात, कारण या दिवशी कुश गवताचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गोळा केलेले कुश गवत खूप पवित्र आणि फायदेशीर असते अशी धार्मिक श्रद्धा आहे. पिठोरी अमावस्येला कुशाने पूर्वजांना अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी नांदते. त्यासाठीच